पूर्णपणे शहरी आहे। त्याचबरोबर पिरंगूट असेल किंवा त्या संपूर्ण भागात जिथे MIDCs आहेत त्या सगळ्या बोरवेल्ला, मुळशी, खडकवासला जिथे MIDCs आहेत आणि अनेक ठिकाणी घरही आहेत, या सगळ्या ठिकाणी वारंवार गेले 2-3 महिने सातत्याने वीज 4-4, 5-5 तास लोकांना मिळत नाही आहे। इंडस्ट्रीला त्याचा मोठा प्रॉब्लेम येतोय। या सगळ्याच्या कंप्लेंट्स आधी आम्ही ट्विटरद्वारे, पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांकडेच डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे अनेक वेळा मांडल्या आणि त्याच्यानंतर इथे येऊन रिव्ह्यू घेतला। परत त्या वारंवार येत आहेत आणि विजेचे प्रश्न आज ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आम्हाला सांगतं की आमचं सरप्लस स्टेट आहे, तर जर राज्य विजेत सरप्लस आहे तर मग आमच्या या कष्ट करणाऱ्यांना, मग प्रोफेशनल्स असू दे किंवा शेतकरी, याला लाईन किंवा मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही, याचं कारण काय? मग याचं उत्तर द्यावं लागेल ना सरकारला। जे एकीकडे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही येणार म्हणताय आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच जर लोकांना मिळत नसेल तर इन्व्हेस्टमेंट कशी राज्यात येणार किंवा आहे ती राहणार कशी? आणि अनेक DPDCच्या काही निधींचे प्रश्न आहेत, वेळेवर पैसे मिळत नाहीत, हाय टेन्शनच्या लाईनचा इश्यू आहे, अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली। बघूया, त्यांनी काही वेळ मागितला 15 दिवसाचा, बघूया पुढे काय होतं। पण पुणे जिल्ह्यामध्ये आज विजेचे प्रश्न आज हे आम्हाला मांडायला लागत आहेत, हे खूप चिंताजनक आहे। शिधा जो आहे तो यंदा देण्यात येणार नाही अशी माहिती आहे। म्हणजे आर्थिक ताण हा राज्य सरकारवर आलेला आहे, त्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे। गेल्या वर्षी मोठ्या धडाक्यामध्ये जाहिरातबाजी करत हा शिधा दिलेला होता, पण यंदाची दिवाळी तशी नसणार आहे सामान्य। मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण गेले 1.5 वर्ष मी तुम्हाला सातत्याने सांगते की राज्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आणि त्याच्यामुळे स्कीम आफ्टर स्कीम, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्याही 1 वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यातच लॉन्च झालं ना, आता 25 लाख नावं कमी झाली आहेत पहिल्या टप्प्यात। आनंदाचा शिधा हा उपक्रम हा बंद करण्यात आला आहे आणि माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आज तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे, जे माझ्या फोनवर आत्ता आलं आहे। भुजबळ साहेब असं म्हणत आहेत की फायनान्स डिपार्टमेंटकडून क्लिअरन्स नाही आलं, हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत, माझे नाहीत। त्याच्यामुळे हे माहिती काढावी लागेल की काय खरे म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची। मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का, म्हणजे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे। कारण का इतका महत्त्वाचा प्रोग्रॅम जर सरकार बंद करत असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये रोज महिलांचे नावं कमी होत आहेत असं तुमची चॅनल्स म्हणत आहेत, मुलांना स्कॉलरशिपला पैसे वेळेवर मिळत नाहीत, मग दिवाळी तर सोडा सरसकट कर्जमाफी करू असं काल तुमच्या चॅनलवर आम्ही ऐकलं, पण त्याचा रिपोर्टच महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवला नाही आहे, हे खूप चिंताजनक आहे। मग सरकार करतंय तरी काय? जे जर अमितभाई शाह म्हणतात आम्ही मदत करायला तयार आहोत, सरकारने रिपोर्ट पाठवावा, मग इतके दिवस सरकारने रिपोर्ट का नाही पाठवलेला केंद्र सरकारला? आणि जर तुमच्याकडे ह्या सगळ्या सोयी आहेत तर मग तुम्ही शेतकऱ्यांचेच पैसे कापणं, म्हणजे जो शेतकरी अडचणीत आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे मागताय CM रिलीफ। त्याच्यामुळे काय नक्की राज्याची परिस्थिती आहे, जे 1.5 वर्ष सातत्याने मी बोलत आली आहे, हे सगळं या सरकारच्या निर्णयांकृतीमधून तुम्हाला दिसतंय। FRBM ॲक्ट मी किती वेळा तुमच्याशी बोलले हा विषय। फिस्कल मॅनेजमेंट पण महाराष्ट्र सरकारचं कम्प्लिटली कोलॅप्स झालेलं, आर्थिक परिस्थिती राज्याची प्रचंड अडचणीत आहे आणि फक्त राज्याची नाही। आज एक दुसरा रिपोर्ट आलाय, 2 रिपोर्ट्स अतिशय महत्त्वाचे आहेत। एक रिपोर्ट आलाय की वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आलेलं आहे की या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश भारत आहे। हे मी म्हणत नाही आहे, वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आहे, माझ्याकडे ती नोट आलेली आहे पहिलं। दुसरं, केंद्र सरकारचं फिस्कल मॅनेजमेंट, म्हणजे जसं महाराष्ट्राचं फिस्कल मॅनेजमेंट आहे तसं तिथलं केंद्र सरकारचं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मागच्या GSTचे रेकॉर्ड कलेक्शन झाले असले, हे सरकार म्हणत असलं तरी फिस्कल मॅनेजमेंटच्या नंबर्समध्ये जे टॅक्सेस झालेले आहेत ते अपेक्षेपेक्षा कमी आहेत, ग्रोथ रेट कमी झाली आहे। हे सगळे मी म्हणत नाही, हे सगळं भारत सरकारच्या अथॉरिटीने सांगितलेली माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर एकीकडे सरकार म्हणते सगळं चांगलं चाललं आहे, मग डॉलरच्या विरोधात रुपी हा वीक का होतोय, रोज कमी कमी होतोय,
म्हणजे एकीकडे वर्ल्ड बँकचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त लोन आपण घेतलं आहे, दुसरीकडे टॅक्स कलेक्शन्सची फिस्कल मॅनेजमेंटमध्ये ह्या क्वार्टरला कमतरता येईल असे लोक शंका जात आहेत. ग्रोथ कमी झालेली आहे, हे सगळे नंबर्स भारत सरकारचे. त्याचबरोबर रुपीची डॉलरच्या विरोधात किंमत कमी होते आहे. म्हणजे आता किती आजचा एक्झॅक्ट माहिती नाही, पण रोज 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 कमी होते. त्याचबरोबर टॅरिफचा एक खूप मोठा इश्यू हा आपल्यासमोर आहे. जिओ पॉलिटिक्सचा इश्यू आहे. आपले सगळ्या नेबरहूडमध्ये म्हणजे आपल्या सगळे जे सखे शेजारी आहेत तिथे सगळीकडे अडचणी दिसत आहेत. त्याच्यामुळे मग हे जिओ पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिकल आहे. ही परिस्थिती असताना राज्याची आर्थिक परिस्थिती, राज्यांनी घेतलेलं लोन, हे सगळं एवढं कॉम्प्लेक्स होऊन बसलं आहे. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? मग नुसती गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे हे कट करणार, पण 80,000 कोटी रुपयाचा शक्तिपीठाचा रस्ता ज्याची आत्ता कुठलीही गरज नाही. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनी आहे, पण आधी बेसिक्स आणि नंतर रस्ता. आणि जो रस्ता आहे यांच्याकडे 80,000 कोटी रुपये रस्ता करण्यासाठी आहे, पण आनंदाचा शिदा गरीब कष्ट करणाऱ्यांना द्यायला ह्यांच्याकडे नाही. हे दुर्दैव आहे या सरकारचं. बघा, माननीय भुजबळ साहेब खूप अनुभवी आहेत, ज्येष्ठ आहेत. ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले, ते कॅबिनेटमध्ये राहिलेत. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनाच वास्तव माहिती असेल ना. आम्ही तर विरोधी आहोत, आम्हाला कसं डिटेल. आता मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी 8 गोष्टी या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या सांगितल्या त्या वर्तमानपत्र, चॅनल आणि आमच्याकडे जे रिपोर्ट्स येतात त्यातली माहिती आहे. तर जर भुजबळ साहेब म्हणत असतील की एक स्कीम, आता स्कॉलरशिपचे पैसे मुलांचे PhDचे येत नाहीत, ते आंदोलन करत होते. त्यामुळे अनेक, आणि माझं म्हणणं की सरसकट कर्जमाफीचं काय झालं. एकीकडे महाराष्ट्रात एवढं म्हणजे अप्रतिम रिपोर्टिंग तुमच्या चॅनल्सनी केलं, किती मीडियाचं कौतुक केलं तरी कमीच आहे. तुमचे सगळे कॅमेरामॅन आणि सगळे रिपोर्टर्स ज्यांनी ही अतिवृष्टी कव्हर केली त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. कारण का तुम्ही देशाला, जगाला दाखवून दिलं की किती अडचणीत महाराष्ट्र आहे. जिथे लोक घाबरत होते जायला तिथे जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करत होता. आणि मग त्या लोकांचं काय झालं? वसुली खरंच महाराष्ट्रात पूर्णपणे बंद झाली आहे का? तर नाही. सरसकट कर्जमाफी झाली का? नाही. आणि काल अमित भाई स्वतःच म्हणाले की मला रिपोर्टच कोणी पाठवला नाही. का नाही पाठवलेला महाराष्ट्र सरकारने रिपोर्ट? हा एक मोठा म्हणजे आश्चर्य वाटतंय मला की एवढ्या अडचणीच्या क्रायसिस चाललाय महाराष्ट्रात, मग रिपोर्ट का नाही महाराष्ट्र सरकारने पाठवलेला? केंद्रीय सरकार मंत्री योनीमध्ये आले होते, समोर बोलताना अजित पवार असं म्हणाले की यापूर्वी अनेक राज्यकर्ते आले, मात्र साखरेला किंवा ऊसाला योग्य भाव मिळाला नाही. अमित शहा आल्यानंतर किंवा ते सरकार मंत्री झाल्यानंतर साखर उद्योगाला मोठं बळ मिळालं. त्यांचा डेटा सांगत असेल, डेटा म्हणजे भारत सरकारचा डेटा वेगळा सांगतो, पण लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही डेटा ड्रिव्हन माहिती काढा. दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ केली आहे. 30 ते 95 पैशाची युनिटमध्ये वाढ केली आहे. काय म्हणते? हे वाद घालत होते मीटिंगमध्ये सगळे. यांचा सगळ्यांचा विरोध आहे. हे त्यांनी आता सांगितलंय, त्यांनी हात जोडून विनंती केली आहे की वाढवू नका. मीटिंगमध्ये या सगळ्यांनी हात जोडून सरकारला विनंती केली आहे की आत्ता नाही, कधीच वाढवू नका एकतर. आणि वाढवली तर दुर्दैवाने म्हणजे खूप जड अंतःकरणाने जे म्हणले की आम्हाला आंदोलन केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मागच्याच काळात 25% वाढ आठवतं? हा प्रश्न आमचा असा आहे की एकीकडे अतिवृष्टी, महागाई, बेरोजगारी हे सगळं असताना मी तुम्हाला डेटा सांगितलाय. काल तुमच्याच चॅनलवर भाषा हे होती बातमी की भाजीची किंमत काय झाली आहे. मग परवडण्यासारखं नाही राहिलेलं ना. हे दुर्दैव आहे. फूड इन्फ्लेशन किती वाढलेलं आहे. ही परिस्थिती असताना आता तुम्ही MSCBचा मोठा बोजा आता टाकणार, वाढवणार. आणि काय गरज आहे वाढवायची? सरकारचं सगळं चांगलं चाललंय ना, मग काय गरज आहे वाढवायची किंमत? 80,000 कोटी रुपये आहेत ना यांच्याकडे एवढा मोठा रस्ता करायला. मग का आनंदाचा शिधा मिळत नाही? का आमच्या लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाहीत? का MSCBचे पैसे वाढवत आहेत? आणि सगळं तर सोलरवर चालणार आहे. आता सोलरची तर स्कीम आहे, कुसुम, एवढी सुंदर स्कीम. मग हे सोलरवरच चालणार असेल तर त्यांना काय गरज आहे वीज वाढवायची? महापालिकेचा एक प्रोजेक्ट होता, म्हणजे भाजपने तो रेटला होता, येरवड ते कात्रज भुयारी मार्ग बनवण्याचा प्रोजेक्ट होता. तो नुकताच आयुक्तांनी फेटाळला. तर तुम्हाला या संदर्भात काय फिजिबिलिटी नाही आहे त्याच्यामध्ये, वायबल फिजिबिलिटी नाही असं कमिशनरांनी सांगितलंय. पण पुणेकरांना कुठे आश्वासनं दाखवली मधल्या काळात सत्ताधाऱ्यांना, ते दुर्दैव. महापालिकेचं बजेट हे 7.5 ते 8.5 हजार करोड आहे.
एवढं एक बजेट पूर्ण फक्त बोगद्यासाठी घालवणं योग्य आहे? नाही नाही, हे बघा, हे जिंगोइझम, मी पार्लमेंटमध्ये हा शब्द अनेक वेळा वापरते, हे जिंगोइझम आहे. काही काही गोष्टी येतात आणि मग त्या काळाबरोबर त्या निघून जातात. म्हणजे तुम्हाला किती स्कीम सांगू, तुम्हाला सगळ्यात मोठी स्कीम म्हणजे इथे पुण्यात आहोत म्हणून मी बोलायच्या आधीच काका वाटतात स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीचं पुढे काय झालं आठवतं तुम्हाला? सगळ्या खासदारांना गावं घ्यायला लावली होती. मग एक गाव प्रत्येक खासदारांनी घ्यायचं आणि काय झालं? 800 खासदार आहेत ना त्या गावांमध्ये. आम्हाला खासदारांना काय विचारलं, जरा सत्तेतल्या खासदारांना पण विचार. म्हणजे जिंगोइझममध्ये भरडला जातो सर्वसामान्य माणूस ना, त्याच्या आयुष्यात कुठं मोठं. आता इतके वर्ष तुमच्याकडे तर किती 4 वर्ष पुण्यात इलेक्शनच झालेलं नाही, आधीची 5 वर्ष. मला सांगा ना की 10 मोठ्या गोष्टीच्या सरकारमध्ये आल्या की मोठी क्रांती झाली आहे पुण्यामध्ये. हां, 5 पण नाही, 5 पण नाहीच. आता म्हणजे पुण्यासारख्या शहरात मला MSCBला येऊन मला पिरंगुटच्या माझ्या ह्याला सगळ्या इंडस्ट्रीयल एरियाला वीज द्यायचं मला मागावं लागतं. म्हणजे पहिल्यांदाच झालं असेल की पिरंगुटला बऱ्याला मला वीजच नाही आहे. 8-8 तास येते. तिथे केवढ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत. गोदरेजची फॅक्टरी आहे, कोकोकोलाची फॅक्टरी आहे, बजाजची फॅक्टरी. सगळे नाराज आहेत. सगळ्यांची पत्र येतात मला, सारखे फोन येतात. किर्लोस्करांचं मोठं प्लांट आहे. नेशन वाईड सिरियस इश्यू झालाय. 18 मुलांचा कप सिरपच्या पॉयझनस इंटेकमुळे मृत्यू झाला. आपल्या स्टेटमध्येही त्या कोल्ड्रिंक कप सिरपवरती बंदी घातली. पण या अशा पद्धतीची घटना किंवा ही दुर्लक्ष आहे, याच्याबाबत तुम्ही काय भूमिका मांडता? नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे तातडीने, केंद्र सरकारच्या लेवलला झाली पाहिजे. आणि झिरो टॉलरन्स अशा गोष्टी होतातच कशा? एवढं मोठं FDA, एवढे नियम कायदे आपण लावले आहेत, मग ह्या गोष्टी होतातच कशा? मंत्रालय काय करते ते? याचं उत्तर द्यावं लागेल केंद्र सरकारला. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे, ते बघून घेतील ना. त्यांना सांगा ते तुम्ही पूजा ज्यांनी करायची आहे त्यांनी करावी. माझी पांडुरंगाला एवढीच विनंती आहे की आमच्या अडचण पूजा कोणी करावी, सरसकट कर्जमाफी त्यांनी तातडीने करावी, एवढीच आमची मागणी. पूजा ते कोणी करावी तर त्यांचा अंतर्गत प्रश्न. पैसे अजून दिलेले नाहीत. आता पंतप्रधान येणार आहेत महाराष्ट्रात, त्यावेळेस कदाचित ती घोषणा केली जाईल असं बोललं जाते. काहीतरी करा, एवढीच आमची विनंती आहे. मी जुलैमध्ये भेटले होते अमितभाई शहांना पहिल्यांदा की सरसकट कर्जमाफी करा म्हणून. तेव्हापासून पाऊस पडतोय आपल्याकडे. मी जुलैमध्ये भेटले अमितभाई शहांना आणि मी 10-15 दिवस झाले असतील मला देशाच्या कृषी मंत्र्यांना भेटून. आता 2 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर माझी भेट झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री 1 आठवड्यानी माननीय प्रधानमंत्र्यांना भेटून आले. आणि प्रधानमंत्रीजी आता 8 का 9ला येणार आहेत ना, 2 दिवस आहेत मुंबईमध्ये ओपनिंगला. आंबेकर टोळी आता झालं आणि परत घायवळते टोळीचं झालेलं आहे. सगळ्यांची अशी कुजबूज आहे की यांच्या पाठीशी तुम्ही असल्याशिवाय हे सगळं कसं काय होत? अर्थातच अदृश्य शक्ती आहेच ना कोणीतरी मागे. आता मला एक सांगा, अदृश्य शक्ती पासपोर्ट तर फार पुढची गोष्ट आहे. आमचे कष्ट करणारे शेतकरी जेव्हा फॉर्म भरतात ना कर्जमाफीसाठी किंवा नवीन कर्जासाठी, तर त्यांना लोन 1 मिनिटात रिजेक्ट होतं. इन्शुरन्सचे पैसे जेव्हा मागायला जातो शेतकरी, 1 मिनिटात रिजेक्ट होतो. तुमचं मूल शाळेत गेलं 0.1% ॲडमिशनला नाही जमलं तर रिजेक्ट होतो. मग असे सगळे रिजेक्ट होतात. आणि एवढा मोठा पासपोर्ट त्याला क्लीन चिट मिळते, एवढ्या मोठ्या गुंडाला जो ड्रग्जमध्ये आहे. मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली आहे की ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर झिरो टॉलरन्स केलं तर आम्ही राजकारण सोडून, आमचे सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही तुमच्याबरोबर ताकदीने उभं राहू ड्रग्सच्या विरोधात. पण ह्या ड्रग्स जो मेन ड्रग डीलरच आहे त्यालाच नवीन तात्काळमध्ये पासपोर्ट मिळतो. आपण पण प्रयोग करून बघूया ना जरा, तात्काळला किती लोकांना तुम्हाला पटकन मिळतो कागदपत्र. मग सोपं नाहीच आहे ना. कुठली तरी मोठी अदृश्य शक्ती आहे, ह्याच्यात काही वादच नाही. कोण आहे ती, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. गौतमी पाटीलच्या वेळेस ऍक्सिडेंटच्या वेळेस चंद्रकांत पाटील बोलले पण निलेश भावे एवढं सगळं करतायत, पासपोर्ट हे करतायत, पण चंद्रकांत पाटील बोलताना दिसत नाही असा आरोप. पवन चक्कीचे सुरेश देसाई त्यांची संबंध समोर आले. पवन चक्की तिकडे पवन चक्की प्रोटेक्शनच्या मध्ये
विषय पेटला होता संतोष देशमुख, त्यावेळेस हे सगळे रिलेशन समोर आले. मग मला असं वाटतं जर एवढं सगळं पारदर्शकपणे एवढे स्टेटमेंट्स आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावली पाहिजे तातडीने, कारण काही खूप गंभीर गोष्ट आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे पुढच्या आठवड्यात, ह्याच आठवड्यात वेळ दिली तर तेव्हा मी जरूर हा मुद्दा मांडीन आणि सांगेन त्यांना की आमच्याकडे प्रूफ आहे सगळ्या या सगळ्याचा. 15 ते 20 गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी पासपोर्ट वेगळ्या नाव काढून खरं तर ते बनावट पासपोर्ट करून गेले. पुणे पोलिसांचंही यामध्ये खरं तर मी तुम्हाला सगळं मला आज इथेच म्हणजे मी आणि आता प्रशांतदादा तेच बोलत होतो, माझ्याकडे एक बातमी आली आहे, प्रशांतदादा जाणार आहेत आता माहिती काढायला ती सगळी, की एका पोलीस अधिकाऱ्यावरच काल हल्ला झाला आहे आणि त्या पोलीस अधिकारी आत्ता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, असं प्रशांतदादांनी आत्ताच आम्ही इथे यायच्या आधीच बोलत आलो. आता जर पोलिसावर आणि ते पण लॉ कॉलेज रोडवर, म्हणजे जिथे 24 तास काही ना काहीतरी स्टुडंट्स असतात, तिथे जाग असते, ज्या भागामध्ये लॉ कॉलेज रोडवर जर पोलिसावर अटॅक होत असेल तर आता म्हणजे काय बोलायचं याच्या पुढे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे, पण मला जड अंतकरणाने म्हणावं लागते की पुण्याच्या पोलीस यंत्रणेला झालंय तरी काय. कुठलीही अदृश्य शक्ती आहे की जी पोलिसांना बाजूला करून या सगळे गुंड पुढे आहेत आणि आमचे बिचारे कष्ट करणारे पोलीस बाजूला झाले. आता पोलिसांवर पण जर अटॅक व्हायला लागला असेल तर आपण न्याय कुणाकडे मागायचा. हा खूप मोठा गोंधळ झालाय पुण्यामध्ये. जरांगींनी आता आरोप केलाय की भुजबळ आणि कोळी गँगनी पवार फॅमिलीचं पॉलिटिक्स संपवण्याचा वेळा उचलला, की आता ही लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. ठाकरे ब्रदर्समध्ये 40 मिनिटांची एक मीटिंग झाली, तुम्ही त्या बारशाला जाऊन आला, त्याच्यानंतर ते आले तिथं आणि परत नंतर राज ठाकरे मातोश्रीवरती गेले. पूर्ण पॉलिटिकल इक्वेशन मुंबई महापालिकेसाठीचं काही ठाकरेंमधलं वर्कआउट झालंय असं माहिती आहे का, किंवा तुम्ही कसं असेल? नाही, त्याच्यात काय माझं म्हणणं, एक तर आम्ही बारशाला सगळे एकत्रच होतो, तासभर तर आम्ही एकत्रच होतो सगळे. एक अतिशय चांगला जसा घरगुती कार्यक्रम होता तो, आम्ही जेवलोही सगळे एकत्र आणि खूप चांगलं नियोजन, अगदीच घरगुतीच कार्यक्रम होता. तिथे अर्थातच काही राजकारणाचे विषय नाही. त्यानंतर ते दोघं जर भेटले असतील तर त्याच्यात गैर काय. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला आठवत असेल, आपण पुण्यात आहोत, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस एकत्र सत्तेमध्ये 18 वर्ष होतं आम्ही, त्यावेळेस पुण्यामध्ये आपण वेगळेच लढायचो ना, आपण कधी काँग्रेसवर एकत्र लढलो आहे. मग जिल्हा परिषद काही ठिकाणी एकत्र, काही ठिकाणी वेगळी. मुंबईत आम्ही एकत्र लढायचो, पण मुंबईच्या बाहेर अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढलेली आहे. त्यामुळे त्याच्यात मागच्या वेळेस मला वाटतं सेना आणि भारतीय जनता पक्ष पण वेगळेच लढले होते मागच्या वेळेस, जेव्हा सेना ही एक होती तेव्हा. त्यामुळे हे लोकल बॉडीजच्या इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं. प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपल्या सहकार्याला, कार्यकर्त्याला संधी मिळावी. त्याच्यामुळे ह्या गोष्टी दोन्ही बाजूनी होत राहतील. काही इक्वेशन वर्कआउट होतंय तसं गॉसिप ऐकतो आम्ही, चर्चा ऐकतो लोकल बॉडी इलेक्शनमध्ये किंवा पुण्यामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे अलायन्समध्ये निवडणुका लढतील असे चर्चा सुरू आहे. कसं आहे का लोकशाहीमध्ये, नाही लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे. वी हॅव टू अग्री टू डिसअग्री. त्याच्यामुळे जर चर्चा होत असतील, तुम्ही गॉसिप शब्द वापरला, त्याच्यामुळे ह्या माझ्या कानावर नाही आलेल्या, पण जर होत असतील तर म्हणजे ह्या चर्चा होत असतील एका लोकशाहीमध्ये, माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनीच सगळ्यांचं बोललं पाहिजे. जे मी काल विनय सहस्त्रबुद्धेंवर 1 तास होते, एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो दोघंही, तेही होते, मी होते, आमच्या छान गप्पा झाल्या, काही पुस्तकांवर चर्चा झाली. असं नसतं ना की दोन वेगळ्या राजकीय विचारधारेचे लोक जर एकत्र भेटले तर काही लढाईच झाली पाहिजे हा आग्रह कशाला. चर्चाही होऊ शकते ना. नाही कन्सेंटचा विषयच नाही. एक तर आमचा पक्ष असा हायरार्किकल कन्सेंटनी चालत नाही, आमचा पक्ष चर्चेनी लोकशाही पद्धतीने चालतो. त्याच्यामुळे आमचे जे काही निर्णय होतील ते आमचे स्थानिक नेते त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात, तर जसं आता एक तर इलेक्शन कधी होणार आहे देवालाच ठाऊक. त्याच्यामुळे ते सगळी प्रक्रिया जशी जशी पुढे जाईल तशी त्याच्यात पारदर्शिकता आणखीन येत राहील. पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात त्याच न्यायाधीशांनी अंमली पदार्थ सेवन केल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यांना बडतर्फ केलाय. आतापर्यंत असा जेव्हा प्रकार समोर आला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती, मात्र यांना बडतर्फीची कारवाई करण्यात आली. ह्याला स्ट्रॉंग रिॲक्ट. माझं म्हणणं आहे की ड्रग्सच्या बाबतीत झिरो टॉलरन्स हा केंद्र कुणाचंही सरकार असू द्या, आमचं किंवा त्यांचं, ह्याच्यात असलंच पाहिजे. आणि हे जर खूप लाईटली काही घेतलं असेल तर आम्ही ताकदीने त्याच्या विरोधात स्टँड. कधी आज
ठाकरे बंधूंचा होईल. मराठी अस्मितेसाठी मुंबईमध्ये फक्त 2च पक्ष लढतात, एक म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि दुसरी आपली शिवसेना. त्यांच्या दोघा बंधूंची राजकीय चर्चा जी आणखी खूप लांबपर्यंत गेलेली आहे. आता परतीचे जोर नाहीये, ते दोघे एकत्र येतील. मुंबई महापालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरेंना सोबत घेणार की राज ठाकरे आणि शिवसेना वेगळी लढणार आणि तुम्ही महाविकास आघाडीचे पक्ष वेगळे? बघूया ना, जेव्हा आमची सगळ्या महाविकास आघाडीची चर्चा होईल तेव्हा कळेल पुढच्या 8 दिवसामध्ये. कारण का बरीच इलेक्शन्स लागली आहेत आता, 2-3 बाकीची इलेक्शन्स आहेत त्याची चर्चा पुढच्या मला वाटतं सपकाळजी पण वर्ध्याला गेले होते, ते मला बुधवारी मुंबईला आम्ही दोघं भेटणार आहोत. त्यामुळे पुढे कशी चर्चा होईल. माननीय जयंत पाटील पण त्यांच्या मतदारसंघात 5 दिवस होते. जयंतराव काल रात्री पुण्याला आले, मुंबईला आलेले आहेत. मी उद्या रात्री जाईन, परवा येईन. त्यामुळे पुढच्या 2-4 दिवसामध्ये सगळीकडेच क्लॅरिटी. आम्ही फायदे आणि तोट्यासाठी करत नाही राजकारण, आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण करतो. त्याच्यामुळे आता पुढे काय निर्णय, कशी चर्चा होईल ही पुढच्या महिन्याभरात सगळं चित्र स्पष्ट होईल. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, येऊ शकतात की नाही? नाही, आता अजून काय चर्चा नाही, कारण का इलेक्शन कधी हेच माहिती नाही. राज्यासमोर एवढे मोठे प्रश्न आहेत. एक तर गेले 15 दिवस अतिवृष्टी ह्याच्यामध्येच आमचे सगळ्यांचे गेले. त्याच्यानंतर महाराष्ट्रात होणारी अतिवृष्टी, आमची कर्जमाफीची मागणी, इथे पुण्यात वाढलेला क्राईम, विजेचे प्रश्न पुण्याची, इतके मोठी आव्हानं पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे सगळीच सहकारी माझे हे सगळे या कामातच व्यस्त आहेत. त्याच्यामुळे एकदा इलेक्शनचं नक्की कधी काय होतं आहे, त्याच्यानंतर काँग्रेसची चर्चा, शिवसेनेची चर्चा, हे तर सगळे करतच असतात. आणि आता पुढे कळेल ना, चान्सेस आहेत का नाही आहेत हे सहकारी सगळे ठरवतील पुढे कसं. झालं का फायनल? नाही नाही, हे दौंडचं विचारताय. दौंड झालं फायनल? नाही, मला नाही माहिती. कलेक्टर आज येतील ना रात्री. नाही नाही, पण फायनल झालंय का पीएमचा प्रोग्राम? कधी कधी नक्की? मग येईल, मला जर आला तर निमंत्रण नक्की येईल. का नाही येणार? मी तर ऑलरेडी केलेली आहे. मी पीएमला पत्रही लिहिलेलं आहे. मी यांना भेटून पण आले ना, कृषी मंत्र्यांना. नाही नाही, आमची ऑलरेडी पाठपुरावा केंद्राकडे चाललाच आहे, सगळ्यांचाच चाललेला आहे केंद्राकडे. म्हणजे शिवराज सिंगजींना मी स्वतः भेटून आले, आदरणीय पवारसाहेब स्वतः बोलले. अमित शहांना मी तर मार्च जुलैमध्ये पत्र केलं होतं. गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला होता पुण्यात, ही नव्हती त्या गाडीमध्ये. तुमच्याकडे काय माहिती? असं म्हणतायत की आता तिच्यावरती कारवाई करावी, तिला अटक करावी, असं नाही, माझ्या मत ह्याच्याबद्दल मी काल मुंबईत बोललेले आहे, ऑलरेडी बोललेले आहे. पण मी म्हणजे माझ्या मतदारसंघात ॲक्सिडेंट झाला म्हणून मी काही फोन करून काही वेगळी माहिती कोणाकडून घेतलेली नाही आहे. माझ्याकडे जी माहिती आहे ती टेलिव्हिजन आणि आजच्या वर्तमानपत्रातली एवढीच सीमित आहे. कारण का साधारणपणे मी कधी माहिती घेते जेव्हा खूप काही वारंवार एखादे, म्हणजे काकांना आठवत असेल, आम्ही खूप वेळा नवले ब्रिजमध्ये आम्ही अनेक वेळा गेलो, कारण का तिथे ब्लॅक स्पॉट्स होते, वारंवार ॲक्सिडेंट्स होत होते, लोक जात होते. तेव्हा आम्ही तिथे सगळ्यांनी, ह्या सगळ्यांच्या आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र घेऊन गेलो त्यावेळेस. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांनाच घेऊ की आपण हे ब्लॅक स्पॉट्स काढूया. आणि गडकरी साहेबांची त्याच्यात खूप मदत झाली, NGOची. त्यामुळे आम्ही इंटरव्हेन्शन कधी करतो जेव्हा काहीतरी असं आमच्या लक्षात येतं की नाही, इथे काहीतरी ब्लॅक स्पॉट आहे म्हणून. आणि मला वाटतं पोलीस यंत्रणे आणि पण काल पोलीसची यंत्रणा, बापू पठारे, तिथे काहीतरी काल एक कंप्लेन आली, त्यांच्यावर काही हल्ला झाला अशी बातमी काही आली. त्यामुळे त्याच्यासाठी पोलीस कमिशनरांशी बोलून की काहीतरी मार्ग काढा. महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये हा जो क्राईम वाढतो त्याचा उल्लेख मी आधीही केला की काल रात्री एका पोलिसावर हल्ला झाला. एवढी मोठी आव्हानं राज्यासमोर आहेत. म्हणजे थोडा समंजसपणा आम्ही सगळ्यांनीच दाखवला पाहिजे. आणि पोलीसवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण पुण्याच्या पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, ती अदृश्य शक्ती कोण आहे आणि काय, आणि त्याच्यामुळे पोलिसांची इतकी बदनामी होते आणि पुण्यात क्राईम वाढतोय, हे खूप दुर्दैवी आहे. नाही, आरोप रास्त आहेत ना, कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मी डेटा ड्रिव्हन बोलते सगळ्या, कारण का आपली क्रेडिबिलिटी डेटावर असते. नुसती पॉप्युलॅरिटीवर आपण बोललो, तुम्ही म्हणला रे सुप्रिया सुळे त्या दिवशी ते हे बोलून गेले, डेटाचं काहीतरी वेगळंच दाखवतोय. त्यामुळे डेटा ड्रिव्हन जर आपण सगळं बघितलं तर डेटा दाखवतच आहे ना की जे गुन्हेगार आहे,
ज्यांनी ड्रग्जमध्ये त्यांच्यावर आरोप आहे, जे त्यांचा पासपोर्ट काढून घ्यायला पाहिजे होता किंवा घेतलाही होता, त्यांनी फेक पासपोर्ट, म्हणजे हे खूप मोठा क्राईम आहे. म्हणजे हे तर मी MEA पर्यंत रेस करणार. मी जयशंकरजींशी बोलणार ह्याच्याबद्दल की ज्या तुम्ही इथे तात्काळ आणि खूप सिम्प्लिफाय करायला एकीकडे जयशंकरजी करतायत आणि दुसरीकडे पुणे जिल्ह्यामध्ये खोटे पासपोर्ट, फेक पासपोर्ट्स घेऊन लोक परदेशी जात आहेत. म्हणजे हा MEAचाच मोठा अपमान आहे. आणि MEA आणि महाराष्ट्र सरकार एकाच विचाराचं सरकार आहे असंही नाही आहे की तिथे काहीतरी वेगळा विचार चालला इकडे. जयशंकरजींना इंटरव्हेन्शन करायला लागेल, होम मिनिस्ट्रीपर्यंत न्यायला लागेल हा विषय. मला तर नहीं पहला हिंदी, पहला हिंदी, मराठी खत्म होने दो. आता माहिती नाही ह्याचं उत्तर आपल्याला होम मिनिस्ट्री आणि MEA, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, त्या दोघांनाही विचारावं लागेल. आणि मी या संदर्भात पत्र दोघांनाही लिहिणार आहे, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या. नाही आधी कळू तर द्या कोणी केलंय, फेक केलंय म्हणजे पोलिसांनी सही केली आहे का दुसरं कोण एक मोठं रॅकेट चाललंय. आता फेक आधार कार्ड, आता वोट चोरी कुठून होतीये यांना विचारा ना. यांनी किती दाखवलंय आपल्याला एव्हिडन्स की ती यंत्रणा ना एक पॅरलल यंत्रणा वोटिंग कार्ड देते, पॅरलल यंत्रणा आधार कार्ड देते. तर या देशामध्ये एक सरकारी यंत्रणा आणि दुसरी फेक आधार, फेक वोटर ID करणारी जर पॅरलल यंत्रणा चालत असेल तर हा केवढा मोठा क्राईम आहे. आणि भारत सरकारला माहिती नाही, महाराष्ट्र सरकारला माहिती नाही होत आहे. खोटा पासपोर्ट मिळू शकतो, धक्कादायक आहे. काही पडळकरांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणि सूचना देऊन सुद्धा त्यांची विशेषतः जयंत पाटलांच्या संदर्भात चुकीची वक्तव्य करणं थांबत नाही. तुम्हाला कसं वाटतं? रामकृष्ण हरी. पुणे पोलीस आयुक्त सध्या राज्य नेत्यांसारखे दौरे करत फिरत आहे. एक व्हिडिओ व्हायरल होतो, त्याच्यामध्ये सगळं ट्रॅफिक थांबवलेलं आहे आणि आयुक्तांची गाडी झाली, त्याच्यामागे एक गाडी चालली. बराच वेळा व्हिडिओ पण नाही व्हायरल. कसं आहे, कदाचित ह्या सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं नसेल. माननीय प्रधानमंत्री लाल दिव्याच्या कल्चरच्या विरोधात आहेत म्हणून त्यांनी लाल दिवे काढून घेतले, हे स्टेटमेंट आहे त्यांचं. त्यानंतर स्वतः ते म्हणतात की मी प्रधान सेवक आहे, प्रधानमंत्री नाही. तर हे त्यांच्याच विचाराच्या लोकांमध्ये जर पर्क्युलेट होत नसेल तर हे किती दुर्दैवी आहे. राज्यात खरं तर आता शेतकऱ्यांना तातडीची मदतीची गरज आहे, पण दुसरीकडे रोज ह्या जातीला त्या जातीविरोधात भिडवलं जातं, वाद होतात, मोर्चे, आंदोलन. पुरोगामी महाराष्ट्राला हे पुरवणार आहे का? याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं लागेल. कारण का मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून अनेक वेळा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, ट्विटच्या माध्यमातून, पत्राच्या माध्यमातून विनंती केली आहे की महाराष्ट्रासाठी हे जे काय वातावरण आहे हे चिंताजनक आहे. तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवा. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आपण सगळ्यांनी कधीतरी आपले मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र बसलं पाहिजे. कारण का बाकीच्या राज्यांमध्ये नाहीतर सगळ्या इन्व्हेस्टमेंट, सगळी ग्रोथ, सगळा विकास हा तिकडे चाललेला आहे. हा भारत सरकारचा डेटा आहे, माझा नाही. सदाभाऊ खोतांनी सरकारमधले आमदार आहेत, त्यांनी सहकार मंत्र्यांवरती आरोप केला आहे. सांगली जिल्हा बँकेमध्ये जाणीवपूर्वक जागा वाढवण्यात आल्या भरतीचा आणि एका जागेसाठी 30 लाख रुपयांचा रेट काढला प्रत्येक कॅन्डिडेटला, जे सहकार मंत्री भरतीसाठी घेत आहेत. सरकारमधल्याच आमदारांनी सहकार मंत्र्यांवरती गंभीर आरोप केला. अतिशय गंभीर आरोप आहे आणि तुम्ही जर आता मला सांगितलं आहे तर जरूर माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारावा लागेल की माननीय मुख्यमंत्री येतातच पुण्याला अनेक वेळा, त्याच्यामुळे आठवड्याला येतात तेव्हा आपणही विचारा. पण मीही हा आरोप अतिशय गंभीर आहे, तर मी जरूर तातडीने याच्यात लक्ष घालून माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र आजच लिहिण्याच्या सरकारी सगळी जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये आपल्या पारदर्शकतेच्या दृष्टीने व्हिडिओ शूटिंग हे फार महत्त्वाचं आहे. नागरिकांना तो ते अधिकार आहे सुप्रीम कोर्टाचा आहे. आणि दुसरा आहे CCTV. तर गंमत अशी आहे की ह्याच्या दोन्हीवर कुठल्याही प्रकारचा GRच सरकारनं काढलेलं नाही महाराष्ट्रात. तर आम्ही त्याच्या मागे लागलो नाही. त्याच्या बाबतीत आपली तुमची काय मदत होईल आणि काय जरूर तुम्हाला जी मदत लागेल ती देऊ आम्ही, काहीच अडचण नाही. केवलकरांचं जावायचं रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे, आरोप होते खडसेंचे अडकवलं जातं. हे मी पहिल्या दिवसापासून म्हणते की जो काही सरकार करावं, एकतर राजकारण हे दुर्दैव आहे
मी खूप जड अंतकरणातून म्हणते की दुर्दैव आहे की गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, राजकारण इतकं खालच्या पातळीवर किंवा गलिच्छ झालेलं आहे की लोक कुटुंब आणि अशा गोष्टी बोलत राहतात. हे दुर्दैव आहे. आणि म्हणजे माझं तर वैयक्तिक मत असं आहे की कुठल्याच पक्षाचे, म्हणजे हे फक्त आमच्या नाही, सगळ्याच पक्षातल्या जे लोक त्यांच्या कुटुंबाबद्दल कुणाचाही असेल, आम्ही कधीच कुटुंबावर आरोप केले नाहीत आणि करणारही नाही. आम्ही ठरवलेलं आहे आमची लक्ष्मणरेखा काय. त्यामुळे जे सत्तेमध्ये आहेत त्यांनीही सूडबुद्धीने वागू नये अशीच माफक अपेक्षा. आणि हे एकीकडे छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे म्हणतात, पण त्यांच्या कृतीमध्ये आणि त्यांच्या भाषणांमध्ये खूप अंतर हे आपल्याला दिसतं. मग एका आजीने तुमच्याकडे एक अजब मागणी केली सिरियलसाठी, ती काय नेमकं संभाषण झालं? त्या असं म्हणत होत्या की त्यांची अपेक्षा होती की त्यांच्याकडे केबल टी व्ही आहे, तर त्यांची इच्छा होती की एक एपिसोड जेव्हा येतो तेव्हा केबल टी व्हीनी जाहिराती कमी आणि एपिसोडची वेळ वाढवावी. ते त्यांचं म्हणणं आहे की ते म्हणजे खूपच गोड मागणी होती ती. तर त्या म्हणले मला कळत नाही मी कुणाकडे वळवून तुम्ही दिसला, तर तुम्ही जर ह्याच्यात लक्ष घाला. तर मी पण विचार करते बघायपासून की आता जाहिरातीची वेळ कमी आणि सिरियलच्या त्या ह्याचे युनिट कसं, आता तुम्ही पण तुमच्या चॅनल्सच्या सगळ्यांचे आहेत तुमचे सिरियल्स सगळ्यांचे, तुम्ही तुमच्या डिरेक्टर्सला विचारा की तुमची वेळ वाढवू शकता का आणि जाहिराती कमी करून जास्त टी व्ही सिरियल चालेल याच्यासाठी करूया. क्वाइट स्वीट. हाँ चलो अभी सोनम वांचुक की गिरफ्तारी पर सुप्रीम कोर्ट किसकी? सोनम वांचुक सुप्रीम कोर्ट ने सेंट्रल को नोटिस इशू किया है. उसका जो आंदोलन शुरू था उसके ब्याह पर कार्रवाई क्यों करी गई? सोनल वांचुक जी की मिसेज दिल्ली में है. मैंने आज सुबह भी देखा. कपिल सिब्बल जी उनकी तरफ से वकील नामा लेके खड़े हुए हैं. मेरे ख्याल से किसी ने भी आंदोलन किया, इंक्वायरी कर लीजिए, कोई दिक्कत नहीं. पर जो भी निर्णय हो वो संविधान के चौखट में ही होना चाहिए. ये देश भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से चलेगा, किसी की मन मर्जी से नहीं चलेगा. राज्य का प्रश्न है, अभी तक मदद के लिए कोई भी पत्र या फिर अमल किया नहीं नहीं, ये बहुत दुख की बात है. कल मैंने अमित भाई शाह जी का जो भाषण था वो सुना आप ही के चैनल पे, कि उन्होंने कहा कि अभी तक महाराष्ट्र सरकार ने रिपोर्ट नहीं भेजा. मुझे आश्चर्य लग रहा है कि महाराष्ट्र की सरकार ने रिपोर्ट कैसे नहीं भेजी. माननीय राज्य के मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी को मिलने गए थे, कुछ कागज की चर्चा भी हुई ऐसे माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है. तो फिर उस मीटिंग में क्या हुआ, इसका जवाब माननीय मुख्यमंत्री जी को देना पड़ेगा. इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए देश भर में, और जो मंत्रालय है जिसने निर्णय लिया है और डिस्ट्रीब्यूशन किया है उसको तो मतलब इमीडिएटली अरेस्ट होनी चाहिए और एक्शन लेना चाहिए. कब दिया? देंगे. हाँ, ये तो आपको पता है कि हर इलेक्शन में बड़े सारे पैकेजेस के अनाउंसमेंट. महाराष्ट्र में आप देखें, महाराष्ट्र में क्या बोला था कि सरसकट कर्ज माफ़ी करेंगे, तो कहा था ना कि ऋण माफ़ करेंगे. कहाँ ऋण माफ़ हुआ? ओके, थैंक यू.